Hello dear students, warm welcome to this video. Now today we see our unit 2 of paper first, which is the planes in 3 dimensions. Okay, planes in 3 dimensions. 2D मध्ये तुम्हाला माहितीच आहे, 2D मध्ये आपण x आणि y ॲक्सिस घेतो, राईट. मग तिथे सपोज दिस इज ए प्लेन, तुम्ही कुठल्याही टाईपचं प्लेन तिथे घेऊ शकतात किंवा एक्स वाय प्लेन तुम्ही इथे म्हणतात. ओके, तर आता आपण काय घेतोय, प्लेन्स इन अ 3 डायमेन्शन. दॅट मीन्स वी टेक हिअर 3 ॲक्सिस और इन अ 3 स्पेस विच इज द एक्स झेड ॲक्सिस वाय ॲक्सिस, राईट. आता ह्या ॲक्सिसवरती तुम्ही काय बघताय, प्लेन. ओके, इन अ 3 डायमेन्शन स्पेस. तर इथे तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर बघितलं तर वाय एक्स एक प्लेन आहे, एक्स झेड एक प्लेन आहे आणि वाय झेड एक प्लेन आहे. असे we have a 3 planes. Okay, now see here, first we see basic of this. So first is distance formula. If we take any two elements in this 3 dimension space, if we take here P point x1 y1 z1 and Q point x2 y2 z2, then the distance between P and Q points, which is given by the formula PQ is equal to square root of x minus x1 bracket square plus y minus y1 bracket square. इथे x1 xyz आणि ठीक आहे, x1 y1 z1 घेऊ आपण, x1 y1 z1 घेतलेले. सो हिअर x1 minus x2 bracket square, y1 minus y2 bracket square, z1 minus z2 bracket square. This is the formula for a distance between PQ. Okay, so this is the distance formula for the PQ point. Okay, now see here the section formula. If we have a 3 points PQR, P be the x1 y1 z1, Q be the x2 y2 z2 and R be the point xy z. सपोज आपण इथे मी साईडला घेते थोडेसे, इकडे 3 डायमेन्शन स्पेस मी इथे घेते. सपोज दिस इज x, दिस इज y and this is z. So this is P x1 y1 z1 आणि this is a Q x2 y2 z2. ओके, हे दोघं पॉईंट तुम्ही जॉईन करा आणि त्याला काय केलं आपण, त्याचं सेक्शन घेतला तर तुम्हाला सपोज इथे आर पॉईंट मिळेल, x3 y3 z3. ओके, पी क्यूला तुम्ही डिवाइड केलं आहे. सपोज डिवाइड केलं म्हणजे एक्झॅक्ट 2 इक्वल पार्टमध्ये केलं आहे असं नाही. सपोज मी इथे जर घेतला आर पॉईंट हा, तर इक्वल पार्टमध्ये होत नाही. n ॲज टू m ह्या रेशोमध्ये तुम्ही जर याला काय म्हणता ना, डिवाइड करताय, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आरचे कोऑर्डिनेट्स तुम्ही त्याच्यावरनं कसे फाइंड करणार आहे, तर त्याच्यासाठी सेक्शन फॉर्म्युला आहे. सो सी हिअर section formula. Let we take P x1 y1 z1, Q x2 y2 z2 and R be the x y z. Be a point on a PQ which divides the segment PQ internally. R divides a segment PQ internally. Internally म्हणजे काय, आतमध्ये तो पॉईंट त्या दोघं पॉईंटला काय करतोय, डिवाइड करतोय. ओके, सो हिअर वी राईट इंटरनली इन द रेशो m as to n, in the ratio m as to n. Then the coordinates of R will given by the formula x is equal to mx2 plus nx1 divided by m plus n, y is equal to my2 plus ny1 divided by m plus n, and z is equal to the mz2 plus nz1 divided by m plus n. And the midpoint, this is the section formula. नेक्स्ट मिड पॉईंट फॉर्म्युला, कुठलेही दोन पॉईंट असतील पी क्यू तर त्यांचे मिड पॉईंट हा ऑलरेडी वेल नोन आहे तुमच्यासाठी. मिड पॉईंट आपण कसा फाइंड करतो, सपोज वी हॅव अ पी x1 y1 z1 Q x2 y2 z2, देन मिड पॉईंट ऑफ दिस पी क्यू, सपोज R is a midpoint of PQ, then R have a coordinates x1 plus x2 by 2, y1 plus y2 by 2, z1 plus z2 by 2. Okay, next topic, direction cosines. So what are the direction cosines, and again in next topic we see direction ratios. So see here direction cosines. Let we have AB be a directed line. आपण AB लाईन घेतली 3 डायमेन्शनल स्पेसवरती. बघा ही 3 डायमेन्शनल स्पेस आहे. सपोज तुम्ही ए बी ही एक लाईन घेतली आणि ही याला डायरेक्शन आहे ह्या लाईनला, राईट. सो हिअर
we take AB be a directed line in a space if AB makes an angle alpha beta gamma with positive direction coordinate axis. म्हणजे ही जी AB लाईन आहे ती एक्स ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने काय करते, अँगल करते. वाय ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने अँगल करते आणि झेड ॲक्सिसने पॉझिटिव्ह डायरेक्शनने काय करते, अँगल करते. असं असेल, सपोज दॅट अँगल विल बी, सपोज एक्स ॲक्सिस ही अल्फा अँगल करते, वाय ॲक्सिस ही बीटा अँगल करते, अँड with z axis which makes an angle gamma, then we called that angle alpha beta will be the direction angles and their cosines ratios are, त्यांचे cosines ratios तुम्ही काय कसे घेणार आहेत बघा. their cosines ratios are namely cos alpha, cos beta, cos gamma are called the direction cosines of a AB line. बघा तुम्ही स्पेसमध्ये जी लाईन घेताय, सपोज ही लाईन घेतली होती आपण, बरोबर. आता हिने एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शनने केलेला अँगल, वाय ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शनने केलेला अँगल आणि झेड ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शनने केलेला अँगल. हे जे अँगल आहे हे अँगल म्हणजे तुमचे काय होणार आहे, डायरेक्शन अँगल्स असणार आहे. आणि ते डायरेक्शन अँगल्स कोसाईनमध्ये तुम्ही कसे घेतात, कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा. सो वी कॉल्ड दॅट angles with the direction cosines. That means we shortly written as a DCS. DCS means direction cosines, and which are generally denoted by L is equal to cos alpha. राईट, म्हणजे LMN डायरेक्शन कोसाइन्स घेतात. L म्हणजे तुमचा काय असतो अँगल, कॉस अल्फा, M बी द कॉस बीटा अँड N बी द कॉस ऑफ गॅमा. दीज आर द डायरेक्शन कोसाइन्स. आता यांची एक आयडेंटिटी डायरेक्शन कोसाइनसाठी बघा, स्टँडर्ड आयडेंटिटी आहे की कुठला रिझल्ट ट्रू आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू एन. यांचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर काय मिळतं तुम्हाला, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर विच इज इक्वल टू द 1. दिस इज अ स्टँडर्ड रिझल्ट. नेक्स्ट डायरेक्शन रेशोज. बघा आपण डायरेक्शन कोसाइन्स बघितले, आता डायरेक्शन रेशोज. इफ वी हॅव अ कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा आर द ॲक्च्युअल डायरेक्शन कोसाइन्स. तुम्हाला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा डायरेक्शन कोसाइन्स दिलेले ऑफ ए लाईन, देन एनी 3 नंबर्स विच आर प्रोपोर्शनल टू द डायरेक्शन कोसाइन्स. कुठलेही असे 3 नंबर जे कोसाइन्सला काय प्रोपोर्शनल आहे. सपोज तुम्हाला ही ए बी लाईन दिली, ह्या ए बी लाईनचे LMN हे जे डायरेक्शन कोसाइन्स आहे, ह्या डायरेक्शन कोसाइनला कुठले 3 नंबर प्रोपोर्शनल आहेत, कुठले 3 नंबर प्रोपोर्शनल आहेत. हे जे 3 नंबर, ह्या 3 नंबरला तुम्ही काय म्हणणार आहे, डायरेक्शन रेशो ऑफ दोज लाईन. म्हणजे त्या लाईनचे ते काय होतील, डायरेक्शन रेशोज, की ज्या लाईनच्या डायरेक्शन रेशोज डायरेक्शन कोसाइन्सला जे नंबर काय असतील प्रोपोर्शनल असतील, त्या नंबर्सला तुम्ही काय म्हणणार आहे, द डायरेक्शन रेशोज ऑफ ए दोज लाईन. सपोज वी टेक हिअर कॉस अल्फा बाय ए, म्हणजे ए नंबर ह्या अँगलला प्रोपोर्शनल आहे. कॉस बीटा बाय बी म्हणजे बी हा कॉस बीटाला प्रोपोर्शनल आहे. आणि कॉस गॅमा बाय सी म्हणजे सी याला प्रोपोर्शनल आहे. बघा विच इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. दॅट मीन्स वी गेट हिअर दिस आयडेंटिटी. कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजेच काय, एल स्क्वेअर, हे म्हणजे एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर काय असतो 1. आत्ताच आपण रिझल्ट बघितला, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 काय मिळेल 1. सो हिअर वी राईट प्लस मायनस 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सो दॅर कॉस अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. याचं मिनिंग काय होतं, कॉस अल्फा बाय ए इज इक्वल टू 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजेच कॉस अल्फा ए इकडे डिवाइड, इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजेच कॉस अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, ए डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सेम कॉस बीटा इज इक्वल टू काय मिळेल, प्लस मायनस बी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि कॉस गॅमा इज इक्वल टू प्लस मायनस सी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, these are the direction. This is the relation between direction cosine and the direction ratio. This is also a relation between direction ratios and the direction cosine, direction ratios and the direction cosines.
Okay, now next we see some result, that is what is the angle between two lines, and then result on that. See here, angle between two lines of a direction cosines. ओके, जर तुमच्याकडे दोन लाईन दिलेल्या आहे तुम्हाला राईट स्पेसमध्ये, आणि त्या दोघं लाईनचे तुम्हाला काय दिलेले डायरेक्शन कोसाइन्स दिलेले असतील, तर त्या दोन लाईनमधला अँगल कसा तुम्ही फाइंड करणार आहे. सपोज ह्या दोन लाईन आहे आणि इकडे ह्या दोन लाईन आहे, तर हा जो अँगल त्यांच्यामध्ये तयार होतो आहे, तर तो अँगल तुम्हाला काय करता येतो, फाइंड करता येतो. हिअर फॉर्म्युला फॉर अँगल विच इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू एल एल डॅश प्लस एम एम डॅश प्लस एन एन डॅश. दिस इज द फॉर्म्युला फॉर द अँगल बिटवीन ए टू लाईन्स ऑफ ए डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे दोन लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स माहिती असतील तर तुम्ही व्हॅल्यू पुट करून इथे कॉस थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकता. थिटा म्हणजेच काय, अँगल बिटवीन एनी टू लाईन्स. नेक्स्ट, इफ सपोज एल एल डॅश प्लस एम एम डॅश प्लस एन एन डॅश इज इक्वल टू 0 येत असेल, म्हणजे कॉस थिटा काय आहे, 0 आहे. कॉस थिटा जर 0 असेल म्हणजेच एल एल डॅश प्लस एम एम डॅश प्लस एन एन डॅश इज इक्वल टू 0, देन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. असं असेल तर लाईन्स काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. अँड सपोज एल इज इक्वल टू एल डॅश, एम इज इक्वल टू एम डॅश आणि एन इज इक्वल टू एन डॅश असेल तर लाईन्स काय असणार आहे, एकमेकींना पॅरलल असणार आहे. टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. अँड अँगल किती असेल, पॅरलल लाईनमधला अँगल किती असतो, 0 डिग्री. परपेंडिक्युलर लाईनमधला अँगल किती असतो, 90 डिग्री. ओके, नाव अँगल बिटवीन टू लाईन्स इन टर्म्स ऑफ ए डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशोच्या टर्म्समध्ये बघा काय येईल, कॉस थिटा इज इक्वल टू ए डॅश प्लस बी बी डॅश प्लस सी सी डॅश डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए डॅश स्क्वेअर प्लस बी डॅश स्क्वेअर प्लस सी डॅश स्क्वेअर. ए बी सी पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशोज झाले, ए डॅश बी डॅश सी डॅश दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज झाले. तर तुम्हाला अँगल डायरेक्शन कोसाईनच्या फॉर्ममध्ये पण फाइंड करता येईल आणि डायरेक्शन रेशोच्या फॉर्ममध्ये पण फाइंड करता येईल. जो फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तो फॉर्म्युला तुम्ही घेऊन एक्झाम्पल सॉल्व करू शकता. नाव हिअर वी सी वन एक्झाम्पल. सो सी हिअर एक्झाम्पल. A line makes angle 45 degree 60 degree with x and y axis